आहे आणि आता ऐकलंय की जेवण सुद्धा फुकट देणार आहेत कोकणी माणसाला. काय अवस्था वाईट आली. अरे आम्हाला फक्त रस्ता पाहिजे, एक रस्ता. नमस्कार, मी गणेश आणि आजचा विषय खूप गमतीशीर आहे आणि स्पेशली कोकणवासियांसाठी आहे, जे गणेशोत्सवाला जाणार आहेत, जे गावी चाकरमाने गावाला जाणार आहेत. सो त्यांच्यासाठी हा विषय आहे, कारण गोवा हायवेची जी दुरावस्था आहे किंवा गोवा हायवेवरती जे खड्डे पडलेले आहेत आणि त्याचं काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे, पूर्ण झालेलं नाही आणि त्याची दयनीय अवस्था बघता शासन दरवर्षी काहीतरी येतं आणि चुना लावून जातं आपल्याला सगळ्यांना. तसं की आता त्यांनी सांगितलं की आपण रोरो सेवा सुरू करू, मग ती समुद्री मार्गे असेल किंवा मग रेल्वेने असेल. आता रेल्वेने जर तुम्हाला जायचं तर तुम्हाला ते कोलाडला जावं लागणार आहे. सो म्हणजे विचार करा, आणि कोलाडला अजूनपर्यंत एकाच जणाने, कॉमेडी अशी आहे की एकाच जणाने नोंदणी केली आहे. सो विषय असा आहे की जर कोणाला बोरिवलीवरून जर ट्रेन मार्गे रोरोची सेवा, रोरो सेवेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्याला 130 किलोमीटर बोरिवलीवरून अंतर कापायचंय, 4 तासाची रनिंग करायची कोलाडला. परत 3 तास तिथे वाट बघायची, म्हणजे 7 तास त्याचे गेले फक्त कोलाड पर्यंत. तिथून परत 12 तासाची रनिंग वेरणापर्यंत किंवा सिंधुदुर्गला मध्ये 7-8 तासाची रनिंग, किंवा एक्सप्रेस असेल तर मग ते आणखी 4-5 तासाची, म्हणजे तरी पण त्याला 10-12 तासांचा सामना हा करायचाच आहे. आणि त्याच्यामध्ये पण मुद्दा असा आहे की एसी मध्ये दोघे जण जाऊ शकतात आणि एक सेकंड क्लास मध्ये तिसरा, म्हणजे 3च जण ट्रॅव्हल करू शकतात कारमध्ये. आता कार ही कशासाठी असते? आपली फॅमिली, कुटुंब घेऊन जाण्यासाठी. एकट्या किंवा दोघांसाठी खूप कमी लोक कार वापरतात, पण तरी पण आपण असं पकडूया म्हणजे 3च जण कारमधून प्रवास करू शकतात. सो हा एक गमतीशीर त्याच्यामध्ये मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे अशा गोंधळांमुळेच अजूनपर्यंत एकाच जणांनी नोंदणी केलेली आहे त्याच्यासाठी. गोवा हायवे जर सुरळीत आणि व्यवस्थित अगदी चांगला झाला असता, योग्य वेळेत झाला असता, चांगल्या क्वालिटीचा झाला असता, तर लोकांनी रस्त्याचाच मार्ग अवलंबला असता आणि गर्दी झाली नसती, ट्रॅफिक झाली नसती. आता माणगाव, जो आमच्या इथला जो माणगाव, रायगड मधला माणगाव एरिया आहे, त्याच्यामध्ये इतकी लांबच्या लांब म्हणजे जवळजवळ 40-50 किलोमीटरची रांग लागते. तुम्ही जर रात्री बसलं दुसऱ्या दिवशी तुम्हाला पोहोचावं लागतं, म्हणजे जिथे 6 तासाची रनिंग आहे तर तुम्हाला तिथे 12 तास, 18 तास, 20 तास अशा प्रकारचे तास लागतात इथून इथे जायला. सो त्याच्यामुळे बरेच जण गणपतीला जाणं पण अवॉइड करतायत. सो हा ढिसाळ कारभार आहे. आणि आता ऐकलंय की जेवण सुद्धा फुकट देणार आहेत कोकणी माणसाला. काय अवस्था वाईट आली. अरे आम्हाला फक्त रस्ता पाहिजे, एक रस्ता, व्यवस्थित रस्ता द्या. आमची गाडी आहे, आम्ही रोड टॅक्स भरतो, गाडी घेतो त्यावेळेला त्याचा पण टॅक्स भरतो, रोड टॅक्स भरतो, आम्ही टोल टॅक्स भरतो, आम्ही सगळं भरतो यार. फक्त आमचं आम्ही पेट्रोल टाकतो, फक्त एक रस्ता द्या. फक्त आमच्या टॅक्स मधून जो तुम्ही बनवता ना, तो व्यवस्थित रस्ता द्या, एवढीच मागणी आहे. सो आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे असे उद्योग, जेवण वाढणं, रोरोची सेवा करणं, ही फजिती करण्याची वेळ येणार नाही, तुमच्यावरती नामुष्की ओढवून घेण्याची पण वेळ येणार आहे.